नमस्कार नाशिककरांनो, कसे आहात? खूप दिवसानंतर तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आज मी एका अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे की हा स्पॉट तुम्ही पावसाळ्यात जर येणार असाल, 100% प्रत्येक नाशिककर पावसाळ्यात पहिन्याला येतोच, पण पहिन्याला आल्यावर तुम्ही जर पावसाळ्यात हा स्पॉट मिस केला तर तुम्ही खूप काही मिस केलेला आहे. असा स्पॉट मी आज तुम्हाला दाखवायला घेऊन आलेलो आहे. सो हे आहे किंग्स 99 रेस्टॉरंट. आपला पहिना रोड जो आहे, पहिन्यापासून थोडस सरळ आले एक हार्डली 1.5 किलोमीटरच्या अंतरावर तर तुम्हाला इथे एक किंग्स 99 रेस्टॉरंट दिसेल. किंग्स टाउन मध्ये लोकेटेड आहे आणि आतमधला जर अँबियन्स तुम्ही बघाल तर खरोखर खूप सुंदर अँबियन्स आहे आणि अशा सुंदर वातावरणात जेवण करायला कोणाला नाही आवडणार. आणि त्यातल्या त्यात जर पाऊस पडत असेल आणि पावसाळ्यात जे पहिन्याचे धबधबे दिसतात ना, ऑसम ऑसम ऑसम, एकदम खतरनाक दिसतात. सो मी तुम्हाला एक थोडक्यात अँबियन्स दाखवून देतो की अशी ही सिटी आहे आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण बॅक साईडला जे आहे तेच तिथे सुद्धा डोंगर आहे आणि फ्रंट साईडला सुद्धा डोंगर आहे. मी तसं वरतून तुम्हाला एक व्ह्यू दाखवून देतो. दोन टाईपचे तुम्हाला इथे अँबियन्स बघायला मिळतात. एक फाईन डाईन जो ग्राउंड लेवलला आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इनडोअर आणि आउटडोअर मिळतं. आणि एक अप्पर डेक आहे. अप्पर डेक यांचा खूप सही आहे. तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो. सी, फ्रंटला पण डोंगर आहेत आणि आउटलेटच्या बॅक साईडला पण पूर्ण डोंगर आहेत. एकंदरीत इथला आउटडोअर अँबियन्स आहे. इकडे प्रोजेक्टर थीम आहे आउटडोअर सेटिंग साठी आणि आतमध्ये एसी फाईन डाईन आहे. आणि हा जो वरती आहे अप्पर डेक, मी तुम्हाला थोड्या वेळ जाऊन दाखवतोच. सो थोडक्यात एक अशी गार्डन सेटिंग आहे. इव्हिनिंगला लाईट्स लावल्यावर तर खूप मस्त दिसेल, तो सुद्धा मी तुम्हाला एक शॉट टाकून देईल. आणि इथे फाउंटन आहे. सो एक थोडक्यात छान बनवलेलं आहे यांनी. बाहेरची जी आउटडोअर सेटिंग आहे ती खरोखर मजेशीर आहे. मला पर्सनली रेकमेंड करेल की वरचा जो अप्पर डेक आहे तो खरोखर छान आहे. आता मी तुम्हाला अप्पर डेक दाखवायला घेऊन जातो. खरोखर बेस्ट आहे. आणि सनसेटच्या टायमिंगला जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही या जागेच्या 100% प्रेमात पडाल. सो हा आहे आपला आजचा USP म्हणजे यांचा अप्पर डेक. तुम्ही एकदा व्ह्यू चेक करा की पावसाळ्यात खरोखर इथे वातावरण काय भारी असेल. सगळीकडे जे धबधबे आहेत ते किती मस्त वाटत असेल यार. म्हणजे खरोखर शब्द अपुरे आहे या गोष्टीसाठी. तुम्हाला बॅक साईडला सुद्धा डोंगर बघायला मिळणार आहे. त्यानंतर फ्रंटला सुद्धा डोंगर बघायला मिळणार. इथली अजून एक मस्त गोष्ट दाखवतो तुम्हाला, ती म्हणजे इथली बाल्कनी सिटिंग. खरोखर मस्त आहे. ही बाल्कनी सिटिंग आहे इथली. तुम्ही कुठूनही बघा, तुम्हाला सगळीकडून 360 जो आहे तो फक्त माउंटेन्सचा व्ह्यू दिसणार आहे. आणि पावसाळ्यात खरोखर ही जागा खूप भारी आहे. आय रिपीट, पावसाळ्यात खरोखर ही जागा खूप सुंदर आहे. एकंदरीत असा इथला अँबियन्स होता सगळा. 2-3 प्रकारचा इथला अँबियन्स होता. आणि यानंतर मी तुम्हाला एक थोड्यात आपलं फूड येईल. त्यानंतर मी तुम्हाला फूड दाखवतो की इथलं फूड कसं आहे. ऍक्च्युली मी पण अजून बघितलं नाही, मी पण ट्राय केलं नाही. तर फूड आणि फूडचा जो जेन्युइन रिव्ह्यू असेल तो मी तुमच्यापर्यंत लवकरात पोहोचवतो. फायनली आता शूट करून सगळेजण दमलेले आहेत आणि व्हिडिओग्राफर सो आता येत आहे, फूड पण येतच आहे आपलं. आता इकडे सगळे रिफ्रेशिंग ड्रिंक आलेले आहेत आणि तिकडे ॲपिटाइट्स जे आहेत ते प्रिपेअर होतात आहे आपले. नाशिककरांनो, संध्याकाळचा जो अँबियन्स आहे तो इतका सुंदर आहे की मला नाही वाटत की त्र्यंबक आणि पैने रोडला एवढा सुंदर आणि एवढा एस्थेटिक अँबियन्स असलेलं आउटलेट किंवा एवढा छान असं रेस्टॉरंट कुठे असेल. सी, मी तुम्हाला आता दाखवतो इथला अँबियन्स. सो किती सुंदर आहे ना खरंच, म्हणजे माइंड ब्लोईंग. मस्त छान वॉटर फाउंटन चालू आहे समोर. IPL ची स्क्रीनिंग चालू आहे आणि त्यासोबत एवढा एस्थेटिक अँबियन्स छान आहे. लाईट्स वगैरे पण प्रॉपर आहे. तुम्ही जर इव्हिनिंगला आलात आणि इव्हिनिंगला जर इथे सनसेटच्या टायमिंगला जर फोटो काढले तर ही कॉर्नर्स खूप बेस्ट आहे. त्यानंतर वरची जी गॅलरी दाखवली ती मी तुम्हाला, ती सुद्धा खूप बेस्ट आहे. आणि ओव्हरऑल नाईटचा अँबियन्स यांचा असा आहे. आता वरती तर गेस्ट बसलेले आहेत, वरती पण मी तुम्हाला थोड्या जाऊन दाखवतो की ओव्हरऑल संध्याकाळचा अँबियन्स कसा आहे. तर इव्हिनिंगचा जो आतमधला अँबियन्स आहे तो सकाळी दाखवला त्याच टाईपमध्ये आहे, फक्त थोडेफार लाईट्स जे आहेत ॲड झालेले आहेत. असा संध्याकाळचा एकंदरीत अँबियन्स आहे. आणि इथे आपला शूट चालू आहे. आता सध्या इथे कॅफे मेनू आणलेला आहे. सो पहिले कॅफे मेनूचा शूट होईल, त्यानंतर किचन मधले स्टार्टर्स वगैरे असतील, त्यानंतर बाकीच्या मेन कोर्सचा शूट इथे होऊन जाईल. सो असा एकंदरीत अँबियन्स आहे. सो नाशिकमधलं हे असं एक पहिलं रेस्टॉरंट आहे की जिथे फाईन डाईनला तुम्हाला बार्बिक्यू ऑन ऑर्डर सर्व केला जातो. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही इकडे व्हेज सेक्शन आणि नॉन व्हेज सेक्शन
असं तुम्ही इथे ऑर्डर करू शकता. टाईपमध्ये आपल्या इथे आता कॅफे मेनूचा जो आहे तो शूट चालू आहे पूर्णपणे. सी टेम्पटिंग असं फूड आहे. मकॅन स्माइलीज आहे, त्यानंतर चीज बॉल्स आहे, व्हेज नगेट्स आहे, त्यानंतर सगळ्यांचे आवडते फ्रेंच फ्राईज आणि छान असा पिझ्झा. आता पिझ्झाचा फ्लेवर मी विचारला नाही अजून, पण पिझ्झा सुद्धा छान दिसतोय. आणि त्यासोबतच रिफ्रेशिंग असे मॉकटेल्स. सगळ्यात पहिली टेस्टिंग झालेली. काय वेदांत, कशा वाटल्या फ्राईज? छान आहे स्पॉट दादा. व्हेज आणि नॉनव्हेज तंदूर प्लॅटरचं जे बार्बिक्यू आहे आपलं, त्याचं प्रिपरेशन इथे चालू आहे. भरपूर टाईप्सचे नॉनव्हेज टेम्पटिंग आयटम्स मला इथे दिसत आहे. इतकी भूक लागलेली आहे की लिटरली असं होतं की बस. ॲक्च्युली हाफ डन आहे ते, त्यामुळे ते लगेच टेबलवर सर्व नाही होऊ शकत, पण स्टील कांट वेट. पूर्ण रेस्टॉरंटमध्ये धूर धूर करून टाकलेला आहे. वेदांत विस्पुते जलवा आहे हा. सो असा फायर शूट चालू आहे. ऍक्च्युली शूटने सगळीकडे आग लावून टाकलेली आहे. तर असा काहीसा सीन असतो हा सगळा शूटचा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी तर फर्स्ट टाइम बिहाइंड द सीन्स जे आहे, म्हणजे रील शूटचे जे बिहाइंड द सीन्स आहे ते मी पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना दाखवत आहे. आणि भरपूर अशा टीमची ही सगळी मेहनत असते. जो शूट्स असतात, व्हिडिओग्राफर्स असतात, त्याच्यानंतर बाकीचे सगळेजण असतात. प्रत्येकाचा काही ना काही याच्यात रोल असतो. आणि ही तुमच्या सगळ्यांच्या समोर जी 30 ते 50 सेकंदांची रील दिसते, याच्या मागे भरपूर सारे कष्ट असतात. जवळपास 100 ते 150 शॉट्स घेतले जातात आणि त्यातले काही सिलेक्टेड शॉट्स यूज करून ही रील बनवली जाते. खरोखर आपल्या नाशिकला एका अशा माउंटन व्ह्यू असलेल्या रेस्टॉरंटची खूप जास्त गरज होती आणि ती आता आपली किंग्स 99 मुळे फुलफिल झालेली आहे. One, two, three, go. खरोखर इथलं फूड जे आहे ते खरंच उत्कृष्ट आहे आणि जे काही स्टार्टर्स वगैरे आहे ते पण खूप छान आहे. तुम्ही या रेस्टॉरंटचा एक कॅफे म्हणून सुद्धा यूज करू शकतात. इथला जो व्ह्यू आहे तो पावसाळ्यात खरंच छान आहे आणि इथल्या व्ह्यूमुळे जी फूडची जी टेस्ट आहे ती इंटू 2 होऊन जाते. फायनली आपला सगळा मेन कोर्स आलेला आहे. इकडे आहे चिकन रारा, त्यानंतर इकडे पनीर सागे युनिक काहीतरी आहे आणि ही आहे पराठा बिर्याणी. हा जो पराठा दिसतो या पराठ्याच्या आतमधून तुम्हाला बिर्याणी असेल आणि बाकी ॲज युजल रोटी बास्केट जी आहे ती इथे आलेली. ओव्हरऑल छान दिसतंय, खूप टेम्पटिंग आहे. स्टार्टर्सचं मी टेस्ट केले, खूप जबरदस्त होते. बघूया आता मेन कोर्स कसा आहे ते. युनिक अशी ही पराठा बिर्याणी आहे. खरं तर नाशिकमध्ये खरोखरी खूप कमी ठिकाणी मिळते. पराठ्याच्या आतमध्ये बिर्याणीला दम दिला जातो, त्यामुळे त्या बिर्याणीचे जे फ्लेवर्स आहे ते खूप जास्त एनहान्सून टेस्ट देतात. सो फायनली आता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहे. सो फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि ओव्हरऑल फूड खरंच खूप छान होतं. पुढं छान जेवण करून आता मन तृप्त झालेलं आहे. खरोखर फूड खूप छान होतं. पोटभर आम्ही जेवलो. त्यानंतर तुम्ही जर पावसाळ्यात इथे आले ना तर खरोखर खूप भारी व्ह्यू तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि इथला जो कॅफेटेरिया आहे तो सुद्धा खूप छान आहे आणि खूप प्रीमियम आहे, की जेणेकरून तुम्हाला इथले जे तुमचे टेस्ट बर्ड्स आहेत ते 100% इथे येऊन फुलफिल होणार आहे. तर तुम्हाला सुद्धा या रेस्टॉरंटला यायचं असेल, ते रेस्टॉरंटचं नाव आहे किंग्स 99 आणि हे तुम्हाला त्र्यंबककडून जो आपल्याला लेफ्ट टर्न लागतो पहिन्याकडे यायला, तो पहिन्याच्या थोडंसं पुढे 1 किलोमीटरवरती तुम्हाला लेफ्ट साईडला हे किंग्स 99 बघायला मिळेल. तर नक्की व्हिजिट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करत राहा, लाईक करत आणि सबस्क्राईब करत राहा. थँक्यू.